साऊथ स्पेशल आणि आपण उडपी सेंटरमध्ये सुद्धा नेहमीच जाऊन सांबार इडली खातो, तर त्याच पद्धतीने दाटसर सांबार बनवूया आणि मसाला सुद्धा घरीच बनवूया। तर इथे मी अर्धा कपला थोडीशी कमी तुरीची डाळ आणि अर्धा कपला थोडीशी कमी मुगाची डाळ। इथे डाळीचं प्रमाण खूप कमी घ्यायचं। इथे काय होतं, आपण नेहमीच डाळीचं प्रमाण खूप जास्त घेतलं की आपलं सांबार बिघडतं। त्यानंतर स्वच्छ धुवून डाळ त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता पाणी सुद्धा या ठिकाणी मी फक्त 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्यानंतर थोडासा भोपळा, थोडेसे कांदे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो। आता इकडे कुकर घेतलं, कुकरमध्ये पाणी घातलं, स्टँड ठेवलं, वरून थोड्याशा शेवगा सुद्धा घालूया, म्हणजे शेवगा जे आहेत खूप जास्त गाळ होणार नाहीत, वरून घालूया। आता इथे मिनिमम मी 3 शिट्ट्या घेणार आहे, कारण 3 शिट्ट्यामध्ये डाळ जी आहे शिजली जाणार आहे। आता तुम्हाला किती शिट्ट्यांची गरज पडते त्या पद्धतीने तुम्ही घ्या। कढई तापवायला ठेवली, त्यामध्ये एक चमचा तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा तांदूळ, 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा धने। त्यानंतर ओला नारळाचा किस जो आहे 2 ते 3 चमचे घातले। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या, अद्रकचे तुकडे आणि कांदा, 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, 1 इंच अद्रक घेतलेला आहे। कढीपत्त्याची एक पूर्ण काडी जी आहे घालून घेतली आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटं जे आहे छान तळून घ्यायचं, कारण डाळ तांदूळ हे तळण्यासाठी जास्त वेळ लागतो। त्यानंतर तळून झालं, थंड झालं की एक मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलं, त्यामध्ये अगोदर जे आहे थोडंसं वाटून घेतलं। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातली, थोडंसं पाणी घातलं आणि परत मिक्सरला फिरून अशा पद्धतीने आपला हा सांबर मसाला तयार झालेला आहे। आता सांबर मसाला करेपर्यंत इकडे आपली डाळ सुद्धा छान पद्धतीने शिजलेली होती। तर डाळीचं झाकण काढून पाहिलं तर डाळीची अवस्था अशी काहीशी झाली होती, पण डाळ जी आहे आतमध्ये मस्त अशी शिजलेली होती। आता वरती जे शेवगा घातलेले होते ते शेवगा मी काढून घेतले आणि विप्सच्या साह्याने जे आहे डाळ छान अशी घोटळून घेतली किंवा मग घुसळून घेतली। त्यानंतर परत कढई तापायला ठेवली, अर्धा चमचा मोहरी घातली, 2 पळी तेल घातलेलं आहे, अर्धा चमचा जिरे घातले। जिरे मोहरी छान फुलले की अर्धा चमचा उडदाची डाळ घातली। त्यानंतर अर्धा चमचा चण्याची डाळ घातली, 5 ते 6 मेथीचे दाणे घातले। मेथीचे दाणे जे आहे आवर्जून घाला, स्वाद अप्रतिम लागतो। त्यानंतर 1 कोथिंबीर, 1 कढीपत्त्याची काडी घातली, अर्धा चमचा हळद घातली। आता एका हातात डाळ घ्यायची, एका हातात झाकणी घ्यायची, कारण डाळ कढईमध्ये घातली की झाकणी लगेच ठेवायची, म्हणजे डाळीला फोडणी जी आहे खमंग बसते। त्यानंतर जो सांबर मसाला काढून घेतलेला होता, 10 मिनिटानंतर झाकण काढलं, त्यामध्ये सांबर मसाला घातला आणि गरजेनुसार पाणी घालून जे आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली। 2 चमचे किसलेला गूळ घातला, 2 ते 3 चमचे, 2 चमचे चिंचेचा कोळ जो आहे अशा पद्धतीने घट्ट घालून घेतला। त्यानंतर तुमच्याकडे जर चिंच गुळाची चटणी असेल ती घातली तरी सुद्धा चालेल। अशा पद्धतीने आपला सांबार तयार झालेला आहे। रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जास्तीत जास्त रेसिपी